नागपूरच्या धरमपेठ परिसरामध्ये गोळीबार झालाय। हॉटेल मालकाची हत्या करण्यात आली आहे। सोशा रेस्टॉरंटचे तरुण मालक अविनाश भुसारी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे। सोशा रेस्टॉरंटचे मालक अविनाश भुसारी मित्रांसोबत गप्पा मारत होते आणि त्यावेळेलाच हा गोळीबार झाला। 2 मोटरसायकलवरून आलेल्या 4 आरोपींनी या गोळ्या झाडल्यात। गोळीबारानंतर भुसारी यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं। अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपींचा शोध घेतला जातो। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। जितेंद्र, या सगळ्या संदर्भात पोलिसांनी आणखी काही खुलासा घटनेबाबत केलेला आहे का? रिद्धी, सध्या आपण जे आहोत ते जो गोळीबार झालेला होता त्या धरमपेठ या परिसरामध्ये आपण हा पाहू शकतो की धरमपेठ हा परिसर अतिशय पॉश समजला जाणारा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये हे जे डाव्या बाजूला दिसत आहे ते सोशा द प्रीमियम लाउंज आहे। सोशा हे रेस्टॉरंट आहे। या रेस्टॉरंटचे जे मालक आहेत अविनाश भुसारी, ते निंबस लाउंज जो आहे त्या निंबस लाउंजच्या मालकासोबत त्यांची मैत्री होती आणि त्यानुसारच ते इथे मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या मित्रासोबत गप्पा करत होते। त्याच दरम्यान 2 मोटरसायकलवरून 4 आरोपी आले आणि त्यांनी गोळीबार केला। अचानक झालेल्या गोळीबारामुळे अनेक जण भांबावून निघालेले आणि त्यामुळे नेमकं काय घडलं हे समजण्याच्या आतच जे आहे ते इथून घटनास्थळावरून जे आरोपी आहेत ते पसार झाले। सध्या आपण पाहू शकतो की रक्ताचे जे डाग आहेत ते अजूनही या रस्त्यावर आपल्याला दिसून येऊन राहिलेले आहेत। रक्ताचे डाग अजूनही इथे दिसून येऊन राहिलेले आहेत। आता पोलिसांनी या जी खुनाची घटना झाली आहे त्याचा खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे। रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान अविनाश भुसारी यांचा मृत्यू झालेला आहे। नेमकं मृत्यूचं कारण काय किंवा नेमकं गोळीबाराचं कारण काय, कोणत्या वैमनस्यातून हे गोळीबार करण्यात आलेला आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून जे आहे ते मोठ्या प्रमाणात नागपुरात खुनाच्या घटना घडत आहेत आणि एका रेस्टॉरंट मालकाचा खून होतोय। मध्यरात्रीच्या सुमारास चक्क गोळीबार करून खून करण्यात आल्याने नागपूर शहरात मात्र नक्कीच याबाबत खळबळ उडालेली आहे आणि हा धरमपेठ हा जो आहे तो पॉश परिसर आहे। मोठ्या प्रमाणात इथे उद्योजक असतात किंवा मोठ्या प्रमाणात इथे हा श्रीमंत असलेला असा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये खून झाल्याने एकच खळबळ उडालेली आहे। मात्र आता पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलेला असून नेमकं या पाठीमागे कोण आरोपी आहेत त्याचा तपास घेतला जात आहे। 4 आरोपी असल्याचं सांगण्यात येत आहे। सीसीटीव्हीची मदत घेतल्या जात आहे आणि त्या अनुषंगाने लवकरच आरोपी पकडण्यात येतील असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। रिद्धी, जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। सोशा रेस्टॉरंटचे तरुण मालक अविनाश भुसारी यांची गोळीबार करून हत्या करण्यात आली आहे। नागपुरातली ही बातमी आपण बघतोय। पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय आहे। पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत।